हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी बोटनेक ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. ही डिझाईन खूप सुंदर वाटते आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे ही डिझाईन खूप छान आहे. तर आता मी ह्या ठिकाणी मापे घेत आहे. 4 इंचाच्या गळ्याची मार्किंग करून 3.5 इंचाचा शोल्डर असा 7.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आर्महोलसुद्धा पाहू शकतात. 6 इंचावरती मार्क करून घेतला. त्यानंतर अर्धा इंच आतल्या साईडला आत घेऊन 1-1.5 इंचाची गोळाई देऊन घेतली. आता ह्या ठिकाणी 4 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. तर हे पहा, खालच्या साईडला सुद्धा 4.5 इंचाची मार्किंग करून असा हा ट्रायंगल आकार ह्या ठिकाणी मी दिलेला आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी ट्रायंगल शेपमध्ये मार्किंग करून घेतलेली आहे. वरच्या साईडला राऊंड शेपमध्ये गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. तर थोडंसं मी खालच्या साईडने घेऊन 2 इंचाची पट्टी तयार करून त्या ठिकाणी ट्रायंगल शेपमध्ये असा आकार दिलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वरच्या साईडने सुद्धा ट्रायंगल करू शकतात आणि नको वाटेल असेल थोडंसं खाली घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ट्रायंगल करू शकतात. आता ह्या साईडला मी वर गोल आकार देऊन ह्या ठिकाणी आकार दिलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर वरचा गळा सुद्धा ह्या ठिकाणी मी कट करून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. आता आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज आणि अस्तर एकमेकावरती ठेवून घेणार आहोत. सुशा साईडवरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. आता शिवल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. आता मी खालच्या साईडने शिलाई घालून घेत आहे. ह्या ठिकाणी खालच्या साईडला शिलाई घालून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण गळा कट केले होता त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी दोन्ही साईडला शिलाई घालून घेणार आहे. गळ्यावरती शिलाई घालून घेणार आहे दोन्ही साईडने. तर गळ्याच्या सर्व साईडने शिलाई घालून झाल्यानंतर आता मी या ठिकाणी एक्स्ट्रा कापड असलेला ब्लाऊजचा कट करून घेत आहे. तर आता आपण ब्लाऊजचा सेंटर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने फोल्ड करून या ठिकाणी आपण ब्लाऊजचा सेंटर काढून कट करून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊजचा सेंटर काढून कट केलेला आहे. आतला आता अस्तर आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी अस्तर कट करून झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेऊया आणि आता ह्याचे टोक काढून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण टोक काढून घेऊया आणि ह्यावरती आता मी डापटीप शिलाई घालून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व साईडने डापटीप शिलाई घालून घेऊया.
सर्व साईडने डापटीप शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड असलेला तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण टक्स सुद्धा पाडून घेऊया. त्याच पद्धतीने हे दुसरा भाग सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी हुकपट्टी आणि घरपट्टी करून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हुकपट्टी लावून घेत आहे. खालच्या साईडने फोल्ड करायचा. हा छोटासा कापड उरलेला भागामधून आपण हे नॉर्मल जसे फ्रंट साईडला हुक लावतो त्याच पद्धतीने बॅक साईडला सुद्धा आपण त्या पट्टी लावून घ्यायच्या दोन्ही. तर मी ह्या ठिकाणी हुक अडकवण्यासाठी 3 बटणं तयार करून घेतलेले आय बटन तयार केलेले आहे. हे पहा. तर आपली डिझाईन ह्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वरच्या साईडला आपण एक मोती लावून घेणार आहोत. हे पहा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.